प्रथम तरंग आणि या प्रथम तरंगामध्ये समाधी षट संपत्ती याचा विचार आपला चालू होता आणि साधन चतुष्टय संपन्नता आपण विचारात घेतलेली आहे. अधिकारी वर्णन हे पाहत असताना अधिकारी कशाला म्हणतात, अधिकारी लक्षण काय आहे आणि त्या दृष्टीने विचार करून आपण साधन चतुष्टय संपन्नता पाहिलेली आहे. आणि यामध्ये मुमुक्षुता या विषयाकडे आपण आलेलो होतो. मुमुक्षुता ही 4 साधनांमध्ये आपण पाहतोय. मुमुक्षुतेमध्ये लक्षण मांडत असताना 14 नंबर दोहा, ब्रह्मप्राप्ती अरुबंध की हानी मोक्ष को रूप. ब्रह्मप्राप्ती म्हणजे इष्टप्राप्ती, ब्रह्मप्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. बंध की हानी म्हणजे अनिष्ट निवृत्ती, म्हणजे सर्व दुःख निवृत्ती. मोक्ष को रूप हे मोक्षाचं रूप आहे. ताकी चहा मुमुक्षुता भाकत मुनीवर भूप. त्याची इच्छा मुनीवर मंडळी करतात. मुनी शब्दावर 20 नंबर टिप्पणी आहे. मुनी जो संन्यासी तिनमे वर कहिए श्रेष्ठ, ऐसे जो विद्वत संन्यासी तिनके भूप कहिए आचार्य. मुनी म्हणजे संन्यासी, आचार्य हे सगळे मंडळी मुमुक्षुता या शब्दाचा अर्थ विचारात घेतात. ब्रह्म की प्राप्ति, ब्रह्माची प्राप्ति और अनर्थ की निवृत्ति मोक्ष का स्वरूप है, मोक्षाचं स्वरूप है. ताकि इच्छा का नाम मुमुक्षुता है. मुमुक्षुता और मुमुक्षुत्व पर्याय शब्द है. मुमुक्षुता आणि मुमुक्षुत्व हे दोन्ही शब्द एकच आहेत. म्हणजे शब्द दोन असले तरी या दोन शब्दाचा अर्थ वेगवेगळा होतो असं नव्हे. म्हणून तिथं पर्याय शब्दावर 21 नंबर टिप्पणी आहे. एक अर्थ वाले दो शब्द परस्पर पर्याय कहिए. एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत आणि म्हणून तिथं पर्याय हे पद मांडलेलं आहे. ए चव साधन ज्ञानके श्रवणाधिक त्रय मेली. हे 4 साधनं ज्ञानाची आहेत. म्हणजे अधिकारा संबंधाने या 4 साधनांचा विचार आलेला आहे. आता मुमुक्षुता म्हणजे मुमुक्षु आणि जिज्ञासू यात थोडा फरक विचारात घेतला गेलेला आहे. जिज्ञासू कुणाला म्हणतात आणि मुमुक्षु कुणाला म्हणतात, याचं जर सूक्ष्म चिंतन पाहायचं झालं तर ज्याला ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्ञानाचं फळ मोक्ष त्या प्राप्तीची ज्याला इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणावं. असा मुमुक्षुचा विचार मांडला. आणि आता इथं 3 साधनं मांडलेली आहेत श्रवणादी. श्रवण, मनन, निधिध्यासन. तत्वम पदार्थ तत्पद त्वम पद अर्थ को शोधन अष्टम भेली, याला 8वा म्हणा. आता हे 8 कसे झाले तर अगोदरचे साधन चतुष्टयातले 4, श्रवणादी 3, 7 आणि तत्वम पदार्थ हे 8, विवेकादी 4, श्रवण मनन निधिध्यासन ये 3, तत्पद के अर्थ का और त्वम पद के अर्थ का शोधन ये अष्ट ज्ञान के साधन है. असे 8 साधनं आहेत. शोधनवर 22 नंबर टिप्पणी आहे. चेतन का और जड़ का क्रमते. चेतन आणि जड़ हे क्रमते कार्यकारणपना और अधिष्ठान अध्यस्तपना और दृष्टादृश्यपना और साक्षी साक्ष्यपना जो है तिसका शास्त्रोक्त अनेक प्रक्रिया करके जो विचार करना कहिए. हंस पक्षी करी क्षीर नीर न्याय विभाग की न्यायी. घृत और तक्र के विभाग की न्यायी.
मृतिका कुपा काश के विभाग की न्यायी, विभाग करना सो पदार्थ शोधन कही है. आता यात पदार्थ शोधन कशाला म्हणतात, अर्थ शोधन कशाला म्हणावं, तत्पदाचा अर्थ त्वम पदाचा अर्थ त्याचं शोधन करायचंय. मग ते शोधन कसं करावं, हंस क्षीर न्याय हा एक दृष्टांत दिला. हंस हा पक्षी आहे. क्षीर म्हणजे दूध, नीर म्हणजे पाणी. दुधातलं पाणी जो तो जसा काढतो तसं तत्पदातलं त्वम पदातला अर्थ काढता आला पाहिजे. दुसरा दृष्टांत दिला, घृत आणि तक्र. घृत म्हणजे तूप आणि तक्र म्हणजे ताक. दह्यातून लोणी आणि ताक जसं वेगळं काढलं जातं तसं इथं तत् आणि त्वम पदार्थातनं सार काढायचं आहे. हा दृष्टांत दिला आपल्याला. मृतिका कुपाकाश. कूप म्हणजे विहीर आणि आकाश म्हणजे विहिरीतला आकाश. मृतिका म्हणजे माती, त्यातली माती बाजूला काढल्याशिवाय कूप आकाश प्राप्त होत नाही. त्या पद्धतीनं पदार्थ शोधन हा विचार आपल्या समोर मांडला. वेदांत शास्त्र उक्त वेदांत शास्त्रामध्ये सर्व प्रक्रिया का, ही सर्व प्रक्रिया इसी अर्थ के, तर इथं अर्थ है. कोणता अर्थ है, लखा बने विषय तात्पर्य है. या अर्थाच्या दृष्टीनं यह ही अर्थ महावाक्य के अर्थ के ज्ञान विषय उपयोगी है. हा अर्थ ज्ञानाच्या बाबतीमध्ये उपयोगाचा आहे. याते उक्त पदार्थ शोधून मुमुक्षुकु सम्यक कर्तव्य है. या दृष्टीनं मुमुक्षुला हे कर्तव्य आहे आणि म्हणून तत्वम पदार्थ शोधन हे अतिशय महत्वाचं साधन म्हणून मानलं गेलं. आता पुढचा दोहा 15 नंबर, अंतरंग और बहिरंग साधन. अंतरंग ये 8 है. अंतरंग 8 आहेत, यज्ञ अधिक बहिरंग. अंतरंग धारे तजे बहिरंगन को संग. आता इथं दोहा आल्यामुळं अंतरंग धारे तेजे असा विचार मांडला गेला. विचार मांडत असताना अंतरंग धारे, अंतरंगाला धारण करा. अंतरंगाला काय करा, धारण करा. अंतरंग स्वीकारा. तेजे बहिरंग असा अर्थ घ्यायचा इथं. वरचा तेजे बहिरंगाला खाली लावायचा. तेजे म्हणजे त्याग. बहिरंगन को संग, बहिरंगाच्या बरोबर असलेले सगळे तेजे त्यागा. आता इथं अंतरंग ये 8 है. अंतरंग 8 आहेत. कोणते, विवेकादी 4 आणि श्रवणादी 4. हे 8 स्वीकारायचे आणि बहिरंग त्यागायचे. मग बहिरंग कोणते, म्हणून दोह्यामध्ये यज्ञ अधिक, यज्ञ अधिक, यज्ञ इत्यादी. मग त्याचा विस्तार भगवद्गीतेत येतो. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम असा विचार मांडला गेलेला आहे. आता तिथं सांगितलंय न त्याज्यम, यज्ञदान वगैरे काय करू नका, त्यागू नका असं भगवद्गीता सांगते. भगवद्गीता का सांगते, आम्ही आणखी बहिरंगात पण आलो नाही. जरी विचार सागर ऐकत असलो तरी विचार सागर ऐकायला लागलो याचा अर्थ आम्ही अंतरंगात आलो का. विचार सागर ग्रंथ अंतरंगातला आहे, आपण अंतरंगात नाही. आणखी ग्रंथाला विचारात घेताना आम्ही विचार सागर ऐकायला लागलो याचा अर्थ आम्ही सगळेच अंतरंगात आलो असा अर्थ केला जातो. पण असं नव्हे. ग्रंथ अंतरंगातला आहे, ऐकणारा अंतरंगातला आहे का, याच्या पुढे जाऊन चिंतन मांडलं जातं. ऐकणारा अंतरंगातला आहे का नव्हे, सांगणारा अंतरंगात आहे का. आत्ताच्या प्रवाहानुसार आपल्याला तोही विचार पाहावा लागतो.
सांगणारा ऐकणारा हे सगळे अंतरंगात आल्यानंतर त्यजे बहिरंग, मग बहिरंगाचा त्याग आहे. चप्पल सोडायची का घालायची? चप्पल काय करायची? चप्पल काय करायचे? बाहेर जोपर्यंत आहे तोपर्यंत घालायचे, आणि घरी आल्यानंतर बरं घरी पण आलो कुठं सोडायचे? घरी आलो म्हणून काही लगेच सोडली जाते का? नाही. शिक्षण जास्त झालं तर बाहेर सोडतात का घरात पण वापरतात? शिक्षण जर जास्त झालं तर ती बाहेर पण सोडत नाहीत. शिक्षणाचा परिणाम. आता फरशीवर जर चप्पल वापरायची असेल, कशासाठी? सर्दी होते. फरशीनं सर्दी होणाऱ्या माणसाला थंडीचा किती मोठा परिणाम होईल. फरशी सहन केली पाहिजे. फरशी सहन झाली तर वातावरणातली थंडी सहन होणार आहे. पण आम्ही काय करायला लागलो? घरात पण चप्पल वापरायला. का? सर्दी होईल फरशीनं. फरशीच काढून टाका ना चप्पल घालून फिरण्यापेक्षा. पण आपल्याला फरशी काढणं सध्याच्या काळात शक्य नाही आहे का? फरशी काढली तर महिलांचं काम वाढणार आहे सारवण्याचं. त्यामुळं महिला फरशी काढा म्हणणार आहेत का घाला म्हणणार आहेत? घाला म्हणणार आहेत. मग फरशी घातली की काय करा? घरात चप्पल वापरा. मग चप्पल कुठं त्यागायचे? तसं बहिरंग त्यागायचंय, पण कधी? आपण अंतरंगात आल्यानंतर बहिरंग त्यजे. बहिरंगाचा त्याग करा, पण कधी? अंतरंगात आल्यानंतर. म्हणून काही जणाला वाटतं आम्ही विचारसागरमध्ये आलो म्हणजे आता बहिरंग त्यागा. मुळीच नाही. आम्ही विचारसागर ग्रंथ विकत घेतलाय, विचारसागर ग्रंथ ऐकतोय, विचारसागर ग्रंथातले शब्द वाचतोय, पण आणखीन आपली तशी वृत्ती झालेली नाही. म्हणून त्यजे नाही. आपल्याला आणखीन ते त्यागायचं नाही. का त्यागायचं नाही? तर आपण साधा अर्धा कप चहा सुद्धा त्यागू शकत नाही. आपल्याला चहा त्यागायचा आहे, पण अर्धा तरी त्यागतो का? नाही. एवढ्या सुद्धा त्यागात बसत नाही आपण. बहिरंगाचा विचार काही काही मंडळी मांडतात. हे आता आपल्याला बहिरंगाची गरज नाही का? विचारसागर ऐकायला लागलो. विचारसागर ऐकणारा वर्ग या चर्चेत जास्त असतो, चंद्रोदय ऐकणारा नसतो. चंद्रोदय ऐकणाऱ्याला वाटतं आता आपली सुरुवात आहे. विचार चंद्रोदय ऐकणाऱ्याला काय वाटतं? आपली सुरुवात आहे. त्यामुळं पण विचारसागर ऐकायला लागलो की वाटतं, ऐकणाऱ्याला वाटतं आपण आता खूप पुढं आलो. का? विचारसागर ऐकायला लागलो. मग आता एकदा विचारसागर ऐकल्यानंतर जर ही वृत्ती तयार होते, 3 वेळा ऐकल्यानंतर कोणती वृत्ती होते? बहिरंग त्यजे हा माझा मुद्दा चालू आहे. काय? बहिरंग आपण त्यागायचं नाही आत्ता. बहिरंग आत्ता त्यागायचं नाही. कुठपर्यंत? अंतरंग चांगल्या पद्धतीनं प्राप्त होईपर्यंत. आता अंतरंग प्राप्त झालं हे कसं ओळखायचं? अंतरंग प्राप्त झालं हे कसं ओळखायचं? सर्वात महत्वाचं यामध्ये विवेक दिसला पाहिजे. काय दिसलं पाहिजे? विवेक. विवेक दिसला तरच पुढचं वैराग्य आहे. विवेक नसेल तर वैराग्य. विवेक सब साधन को मूल. सगळ्या साधनाला मूळ विवेक आहे. विवेक असेल तर आपली सुरुवात झाली. कशाची सुरुवात आहे? अंतरंगाची आहे, ज्ञानाची पण नाही. विचारसागर ऐकायला लागलो म्हणजे बऱ्याच जणाला वाटतं आता आम्ही काय ज्ञानी झालो. नव्हे. खूप कठीण आहे त्या गोष्टी. जीवन जगत असताना या गोष्टी खूप कठीण आहे.
कीर्तन प्रवचनासाठी विचारसागर ऐकणं आणि स्वतःला त्या विचारापर्यंत अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी ऐकणं, यात खूप अंतर आहे, खूप मोठं अंतर आहे. आत्ता 90% आम्हाला समाजाला सांगायचं आहे म्हणून विचारसागर, विचारचंद्रोदय ऐकला जातो. पण पहिल्यांदा आपण तयार झालं पाहिजे, आपल्याला अधिकार आला पाहिजे आणि मग आपण सांगितलं पाहिजे. परंतु आत्ताचा काळ थोडा बदलत चाललाय. चला ठीक आहे. अंतरंग ये 8 है. अंतरंग काय आहेत? 8 आहेत. बहिरंग सुद्धा 8 आहेत. यज्ञ, दान, तप, कर्म, तीर्थयात्रा, व्रत, वैकल्य, अजून योग. हे काय आहेत? सगळे बहिरंग आहेत आणि 8 आहेत. बहिरंग सुद्धा 8 आहेत आणि अंतरंग सुद्धा 8 आहेत. मग बहिरंग 8च असू शकतात का 80 पण असू शकतात? 80 पण असू शकतात. 8च आहेत असं नाही. बहिरंग भरपूर असू शकतात. बहिरंगामध्ये प्रकार भरपूर आहेत. निष्काम कर्म त्यातच येतं, उपासना त्यात येतं, योग त्यात येतं, ध्यानधारणा त्यातच येतं, तीर्थयात्रा त्यामध्ये येतं, दानधर्म त्यामध्ये येतं. हे सगळे त्या बहिरंगामध्ये येतात. आता तुम्ही म्हणाल याला बहिरंग का म्हटलं, त्याला अंतरंग का म्हटलं? येणार आहे पुढे विचार, पण आता बोलून पुढे जाऊ आपण. बहिरंग म्हणजे मलविक्षेपाच्या निवृत्तीसाठी जे उपयोगाला येतं त्याला बहिरंग म्हणायचं. ज्ञानप्राप्तीसाठी सहकारी आहे, साक्षात बोधक नाही. ज्ञानाच्या अधिकारीसाठी जी मदतीला आहे, ज्ञानाचा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये काय आहे? मलविक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान. मलविक्षेप असू नये. कशाने जातो? बहिरंगाने जातो. म्हणून तीर्थयात्रा करायची असतात. ज्ञानोबारायांनी सांगितलंय तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा. आता यात एक शंका. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा कितव्या अभंगात आहे? 27व्या अभंगात आहे. 27व्या अभंगात तीर्थवृत्ती भाव बहिरंग साधन पहिल्या अभंगात सांगावं का 27व्या? शंका आहे. तीर्थाला जा, तीर्थव्रत करा, हे पहिल्या अभंगात सांगावं का शेवटच्या? पहिल्या सांगावं. मग 27व्या मध्ये का सांगितलं? 27व्या मध्ये का सांगितलं तर त्याच्या पुढचा भाव शब्द जो आहे त्याच्यावरून अर्थ करावा लागतो. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आता हा हरीचा पाहुणा आहे किंवा हरी त्याचा पाहुणा होतो, असाही दोन्ही पद्धतीनं अर्थ आपल्याला पाहता येतो. कारण ज्ञानोबारायांनी आणखी एका अभंगात पाहुणा शब्द वापरलाय. पाहुणे पंढरी रावो घरा कै येती. कशात आहे? कावळ्याबरोबर ज्ञानोबारायांनी संवाद केला. पैल तोगे कावू को कथा आहे. कावळ्याला विचारायला लागले, पाहुणे पंढरी रावो, पंढरीचा रावो राजा घरा कै येते, माझ्या घरी कधी येणार आहे हा पाहुणा? शांती दया पाहुणा हरी. हरी हा पाहुणा आहे का हरी त्याला पाहुणा करतो? पण हे कधी आहे? तीर्थवृत्ती भाव. इथल्या भाव शब्दावर तीर्थव्रत स्वीकारायचंय. श्रद्धेनं तीर्थाला जाणं हे बहिरंग आहे का भावयुक्त अंतःकरणाला जाणं हे बहिरंग आहे? तीर्थाला श्रद्धेनं जाणं भावाने जाणं
एकच का फरक आहे? फरक आहे. श्रद्धेनं निघालो की हे बहिरंग आहे, आणि भाव असेल तर तेच अंतरंग आहे. म्हणून 27व्या अभंगात गेले. अभंग कितवा आहे त्याच्यावरून अर्थाचं चिंतन आपल्याला पाहावं लागतं. का तर केव्हाही सांगत असताना पायरीनं पुढं पुढं जातात. आता आपण विचारसागर पहिला तरंग बघू लागलो. यात सुरुवात अनुबंध चतुष्टयाने केली. मग अनुबंध चतुष्टय पहिल्यांदा सांगितला का श्रवण मनन सांगितलं? अनुबंध सांगितला. का? क्रम तसा आहे. बहिरंग तीर्थ अंतरंग तीर्थाचा क्रम कसा असावा हा क्रम विचारात घ्यावा लागतो, मग अर्थ करायचा आहे. नाहीतर तीर्थ नेहमीच बहिरंग सांगितले हो, आम्ही ऐकले, मग आपण व्हिडिओ पण लावतो. ऐका, तीर्थ काय आहे? तीर्थाला जाणं बहिरंग आहे. पण तीर्थाला जाणं बहिरंग आहे केव्हा? हरिपाठाच्या 27व्या अभंगात असेल तर त्याला बहिरंग मानायचं का? हा माझा मुद्दा आहे. त्याचा विचार त्याच पद्धतीनं करावा लागतो. कारण अंतरंगात आलो म्हणजे क्रिया नसते असं कोणी सांगितलं? तीर्थाला जायचं म्हणजे काय आहे? क्रिया आहे. मग क्रिया आहे म्हणून त्याला बहिरंग म्हणायचं का? श्रवण ही काय आहे? क्रियाच आहे. श्रवण क्रिया आहे, मनन क्रिया आहे मनाची. श्रवण ही कानाची श्रोत्राची क्रिया आहे, मनन मनाची क्रिया आहे. मग क्रिया आहे म्हणून त्याला बहिरंग म्हणणार आहेत का? नाही. त्याच्या परिणामावर बहिरंग अंतरंग अवलंबून आहे. त्याच्या परिणामावर बहिरंग आणि अंतरंग हे अवलंबून आहे. आता यामध्ये बहिरंग तीर्थयात्रा आणि अंतरंग तीर्थयात्रा जीवाची का संतांची? आणखीन त्याला थोडं पुष्टी देणारं चिंतन. जीव ज्या वेळेला तीर्थयात्रा करू लागला त्याची बहिरंग आहे का अंतरंग आहे? बहिरंग आहे. आणि संत तीर्थयात्रा करायला लागली की ज्ञानोबारायांनी नामदेवरायांबरोबर तीर्थयात्रा केली. म्हणजे नामदेवराय, ज्ञानोबाराय, मुक्ताई, निवृत्तीनाथ यांनी तीर्थयात्रा केली आहे आणि पायी केली आहे. तीर्थावळी प्रकरण आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये. हे पायी चालत काशीला गेले. ही सगळी मंडळी कुठं गेले? काशीला गेले पायी चालत. तीर्थयात्रा केली का नाही? मग ज्ञानी मंडळींनी तीर्थयात्रा करावी का करू नये? करावी. ज्ञानी मंडळी म्हणतात आम्हाला त्याची आत्ता गरज नाही, कारण प्राचार्यांनी कधीच वर्गामध्ये जायचं नसतं. प्राचार्यांनी वर्गात जायचं नसतं. प्राचार्यांनी शिक्षकाला केबिनमध्ये बोलवायचं असतं. का? प्राचार्य आहेत. तसं ज्ञानी मंडळींनी तीर्थयात्रेला जायचं नसतं असं काही ज्ञानी मंडळींचं म्हणणं आहे. ज्ञानी मंडळींचं काय आहे? हे आपल्याला तीर्थयात्रा नको का? आपण विचारसागर ऐकतोय, आपण वृत्ती प्रभाकर ऐकतोय. आता तीर्थयात्रा जर विचारसागर ऐकणाऱ्यांनी करायची नाही तर पंगत वाढायची का? पंगत तर वाढायचीच नाही, पण पंक्तीला पण बसायचं नाही सार्वजनिक. का? ज्ञानी. त्यामुळं त्यांनी कुठं बसायचं? तर त्यांनी स्वतंत्र बसायचं. बहिरंग हे मांडायलो मी. आणि त्या बहिरंगामध्ये संतांनी केलेली तीर्थयात्रा. आता यात विषय आला म्हणून पूर्ण करतो. वारकऱ्यांनी केलेली वारी आणि जनमानसाने केलेली वारी एकच का वेगळी? वेगळी आहे. आता तुम्ही म्हणाल जनमानुसन वारकरी कसा ओळखायचा? आता त्याचा विस्तार करायला लागलो तर आपलं हे अंतरंग बहिरंग पुन्हा वाढत जाईल. पण वारकरी होऊन वारी करणं म्हणून तुकोबाराय सांगतात, होय होय
वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी होऊन जाय जाय रे पंढरी म्हणलं का पाहे पाहे रे म्हणलं? मग जायचं आहे का पाहायचं आहे? वारकरी होऊन जाय जाय रे पंढरी म्हणायला पाहिजे होतं का? हे शब्द माहीत नव्हते. पंढरीशी जा रे म्हणणारे तुकोबारा आहे. जाय तिथं जाय जाय जा म्हणतात, जा रे, तर इथं पहा रे का म्हणतात? म्हणजे त्यांना माहिती आहे की वारकरी झाल्यानंतर जाण्यापेक्षा पाहणं हे जाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आता इथून पुढं वारीला जायचं नाही, फक्त पाहायचं. का तुकोबाराय सांगतात वारकरी होऊन गेलो किती वारी अंतरंग आहे. वारकरी होऊन गेल्यानंतर अंतरंग धारे तजे बहिरंगन को संग. आता त्या बहिरंगाला त्यागा असं सांगितलेलं आहे. पूर्व दोहे में, पूर्व दोहा म्हणजे पाठीमागचा दोहा. विवेकादी 8 अंतरंग साधन कही आहे. आता पाठीमागच्या दोह्यामध्ये 8 साधनं सांगितले, त्यावर टिप्पणी आहे 23 नंबर. जैसे धनुष्य से छुट्या जो बाण, सो लक्ष्य अमाज के वेदने का समीपवर्ती हुआ साधन है, याते सो ताका अंतरंग है. आता अंतरंग कशाला म्हणतात त्याची एक व्याख्या मांडली. समीप आहे म्हणून त्याला अंतरंग म्हटलं. ध्येयाच्या समीप आहे, फक्त समीप म्हटलं नाही. लक्ष्याच्या समीप आहे, साध्याच्या समीप आहे. टिप्पणीमध्ये विचार आलेला आहे बघा. सो ताका अंतरंग साधन कुणाचा? समीपवर्ती. जे जवळ आहे त्याला काय म्हणायचं? समीपवर्ती. तैसे विवेकादी 8 ज्ञान के समीपवर्ती हुए साधन है, याते वे ज्ञान के अंतरंग साधन कहिए है. याला अंतरंग साधन म्हणा. यज्ञ आदि कर्म बहिरंग साधन कहिए. यज्ञ वगैरे बहिरंग आहे. आता बहिरंगावर टिप्पणी आहे. जैसे धनुष्य जो है सो लक्ष्य के वेदने का दूरवर्ती हुआ बाण के छुटने द्वारा साधन है, याते सो ताका बहिरंग है. आता धनुष्य आणि त्यातला बाण दोन आहेत. एक धनुष्य आहे आणि दुसरा बाण आहे. धनुष्य हे त्या साध्याच्या जवळ आहे का लांब आहे? लांब आहे, बहिरंग आहे. आणि बाण जवळ आहे, त्याच्या जवळ जातो. बाण कुठं जातो? त्या ध्येयाजवळ जातो, ज्याला मारायचंय. शिकारी आहे, वाघ धरा, हरिण धरा. बाण हरणाजवळ गेला का धनुष्य गेला? बाण जवळ गेला, अंतरंग आहे, आणि धनुष्य त्याच्यापासून लांब आहे, बहिरंग आहे. तसं यज्ञ दान वगैरे हे मोक्षापासून लांब आहेत म्हणून बहिरंग आहे. विवेक वैराग्य श्रवण हे जवळ आहेत म्हणून अंतरंग आहेत. असा याचा विचार मांडला. तिनमे बहिरंग को जिज्ञासू त्यागे और अंतरंग को धारे. जिज्ञासू मंडळींनी काय करावं? आता बहिरंगाचा त्याग करावा. बहिरंगाचा त्याग जिज्ञासूने करावा म्हटलं, एवढंच लोक पाठ करतात. काय करतात? एवढंच पाठ करतात. पण पाठीमागं जे वैराग्याचं लक्षण आहे ते पाठ करत नाहीत कोणी. वैराग्य लक्षणात काय सांगितलंय? इह लोकापासून ब्रह्मलोक सत्य लोकापर्यंतच्या प्रत्येक पदार्थाच्या विषयी आसक्ती सुद्धा नसणं, याला वैराग्य. तो पदार्थ पुन्हा दिसला की त्याच्या विषयी इच्छा सुद्धा मनात न येणं, हे मागं सांगितलंय. ती कुणी पाठ करत नाही. पण काय पाठ करतेत? जिज्ञासूला सांगितलंय बहिरंग त्यागा म्हणून. त्यामुळं आपण पंक्तीत वाढण्याचं काम करायचं नाही का? विचारसागर ऐकणार आहेत आपण. आणि म्हणून बहिरंग को जिज्ञासू त्यागे
और अंतरंग को धारे, अंतरंगाला धारण करा। 25 नंबर टिप्पणी। या 25 नंबर मध्ये इथं एक 24 मधला एक पॅरेग्राफ राहिला। तैसे यज्ञ और सगुण उपासना अधिक कर्म भी ज्ञान का दूरवर्ती। आता यज्ञच फक्त दूरवर्ती आहे का उपासना पण दूरवर्ती आहे? उपासना सुद्धा दूरवर्ती आहे, लांब आहे। कर्म भी ज्ञान का दूरवर्ती है, कर्म सुद्धा ज्ञानाचं काय आहे? दूरवर्ती आहे। पाप और विक्षेप रूप मल की यथायोग्य निवृत्ती, पाप आणि मल यांच्या निवृत्तीसाठी ते उपयोगाला येतं। चित्तशुद्धीपूर्वक जिज्ञासा द्वारा साधन है, या ते सो ज्ञान का बहिरंग आहे। हे सगळे लांबून आहेत म्हणून बहिरंग आहे, असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे। आता त्यामध्ये 25 नंबर टिप्पणी। जैसे कूप में गिर्या पुरुष, विहिरीमध्ये एखादा पुरुष पडला। प्रथम वृक्ष की जड़ अधिक आश्रय को पकडता है। तो पडला, पडायला लागल्याबरोबर त्यानं हात वारे करायला सुरुवात केली, त्याला एक झाडाची फांदी लागली आणि त्यानं त्याला पकडलं। पीछे जब कोई दयालु पुरुष रस्सी गिरे, एखादा दयाळू आला आणि त्यानं दोर टाकली, तब उक्त आश्रय का त्याग करके रस्सी को पकडता है। आता रस्सी टाकल्यानंतर त्या दोरीला यानं धरावं का त्या फांदीला धरून बसा? नाही, या फांदीनं मला वाचवलंय म्हणून आता मी ही फांदी सोडणार नाही, असं म्हणून चालणार आहे का? बहिरंगामुळे इथपर्यंत आलोय म्हणून बहिरंग सोडायचंच नाही असं नव्हे। परंतु रस्सी की प्राप्ती विना जो उक्त आश्रय का त्याग करे, रस्सीच्या प्राप्तीशिवाय, आता रस्सी आलीच नाही आणि यानं मनात विचार केला एखाद्यानं रस्सी टाकली तर काय करावं? फांदी सोडून द्यावी। कुठं पडणार आहे? विहिरीत पडणार आहे, रस्सी झाली नाही। तसं विचारसागर ऐकला तरी अंतरंग अजून आलेलं नाही, बहिरंग बी दिलं सोडून। काय केलं? बहिरंग पण सोडलं आणि अंतरंग पण आलं नाही। काय होणार आहे? अनर्थ आहे। ती अवस्था आपली होतीये कधी? आपण इकडं बी नाही आणि इकडं बी नाही, म्हणून बहिरंग न त्यजे हे आपल्याला मनात ठेवायचं आहे। पण ज्ञानाचा अधिकार ज्याच्याकडे आहे त्यानं बहिरंग त्यजे, असा विचार इथं मांडायला लागले। परंतु रस्सी की प्राप्ति विना जो उक्त आश्रय का त्याग करे, उभय भ्रष्ट होय के कूप में ही डूबता है। आता त्या विहिरीत त्याला पडावं लागतं। तैसे जन्म मरण रूप जल करी युक्त संसार रूप कूप विषय गिर्या जो जीव, संसार रूपी विहिरीमध्ये जन्म मरण रूप पाण्यात, पाणी आहे त्या विहिरीत आणि त्याच्यात एखादा जीव पडला। आता एखादा जीव पडला का आपण पडलो सगळे? आपण सगळे काय झालोय? या विहिरीत पडलो। सो सत्संग अधिक निमित्त करी प्राप्त हुई शुभ वासना से कर्म उपासना विषय प्रवृत्त होय। आता आम्ही काय केलं? सत्संग माग झाल्यामुळं शुभ वासना निर्माण झाली, कर्म वासनेला प्रवृत्त झालो, म्हणजे एखाद्या झाडाची फांदी मिळाली। काय मिळाली? झाडाची फांदी मिळाली, धरलं त्याला, त्यामुळं संसारात पडलोय, पण आणखीन तेवढं दुःख आपल्याला जाणवत नाही। जब ईश्वर रूप दयालु पुरुष की कृपा करी, आता ईश्वर रूपी दयाळू पुरुष त्याची जर कृपा झाली तर, चित्त शुद्धीपूर्वक आपलं जर चित्त शुद्ध झालं तर जिज्ञासा अधिक साधन की प्राप्ती होवे। चित्त शुद्ध झालं तर जिज्ञासा वगैरे या सगळ्या साधनाची प्राप्ती होते। तब सो पुरुष जिज्ञासू हुआ कर्मरूप बहिरंग साधन का त्याग करेगे, त्यावेळेला त्यानं बहिरंगाचा त्याग करावा। विवेकादी अंतरंग साधन को चित्त विषय धारे, विवेक वगैरे हे सगळे चित्तात धारण करावे। परंतु अंतरंग साधन की प्राप्ति विना जो बहिरंग साधन का त्याग करे तो यह जीव उभय भ्रष्ट होय के संसार रूप कूप विषय डूबता है।
जर अंतरंग नाही मिळालं आणि हे पण त्यागलं, काय होणार आहे? तो संसार रूपी विहिरीमध्ये पडून बुडणार आहे. वर आकडा 1, जिनका श्रवण में अथवा ज्ञान में प्रत्यक्ष फल हुए सो अंतरंग साधन कही है. अंतरंग साधन कशाला म्हणतात? ज्यांचं श्रवण आणि ज्ञानामध्ये प्रत्यक्ष फल आहे. विवेक आदि चारी का श्रवण में उपयोग है. विवेक आदि चारी साधनाचा श्रवणात उपयोग आहे, म्हणून त्याला अंतरंग म्हटलं. विवेकाधिक विना बहिर्मुख को श्रवण बने नाही. त्याच्याकडे विवेक वगैरे नाही, तो श्रवणाला येऊन बसला तर त्याला श्रवण होत नाही. का होत नाही? बहिर्मुखता असते आणि बहिर्मुखता स्थिर होऊ देत नाही. तैसे श्रवण मनन निधी ध्यासन का ज्ञान में उपयोग है. ज्ञानामध्ये याचा उपयोग आहे. श्रवण अधिक विना ज्ञान होवे नाही. ज्ञान व्हायचं असेल तर श्रवण वगैरे लागतात. तैसे तत्पद का अर्थ और त्वम पद का अर्थ जाने विना भी तत् आणि त्वम पदाचा अर्थ कळल्याशिवाय अभेद ज्ञान होवे नहीं. अभेद ज्ञान होत नाही. इस रीती से अशा पद्धतीनं विवेकादि चारी साधनों का श्रवण में उपयोग है. अशा पद्धतीनं चारी साधनांचा श्रवणात उपयोग आहे. श्रवण अधिक चारी साधनों का ज्ञान में उपयोग है. श्रवण मनन वगैरे याचा ज्ञानात उपयोग आहे. याते 8 अंतरंग साधन है. विवेक आदि 4 आणि श्रवण आदि 4 असे किती झाले? 8. ज्याका ज्ञान में अथवा श्रवण में प्रत्यक्ष फल होवे नहीं, किंतु अंतःकरण की शुद्धि जाका फल होवे सो ज्ञान का बहिरंग साधन कहिए. ऐसे यज्ञादि कर्म है. आता बहिरंग कोणाला म्हटलंय? प्रत्यक्ष फल नाही त्याला बहिरंग म्हटलंय. ते कोण आहे? यज्ञ वगैरे. यद्यपि यज्ञादि कर्म संसार के साधन है. यज्ञ वगैरे हे कशाचे साधन आहे? संसाराची साधने आहेत. तिनते अंतःकरण की शुद्धी भी कहना संभव नाही. बघा आता आणखीन त्यातनं त्याला बाहेर काढलं. यज्ञ वगैरे त्याच्यानं अंतःकरणाची शुद्धी होत नाही. मग काय होतं? संसाराला मदत होते, म्हणून काय करावा? यज्ञ करावा. आपला कधी घडतो यज्ञ? कधी घडतो? वर्षात एक पण नाही. आपला यज्ञ वर्षात एक पण नाही. आपला वर्षात एक सत्यनारायण होत नाही. तरी आपण संसारात देवाने कसं ठेवावं यासाठी देवाला भांडतो. कुणाला भांडतो? देवाला भांडतो. देवाच्या दारात न्याय नाही. यज्ञ पण घडेना. यज्ञ हे संसाराचं साधन आहे, चित्तशुद्धीचं नाही. चित्तशुद्धि जाका फल होवे सो ज्ञान का बहिरंग. यज्ञादि कर्म संसार के साधन है. तिनते अंतःकरण शुद्धि भी कहना संभव नहीं. तथापि 26 नंबर टिप्पणी है बघा. जैसे कोई रसायन का वेत्ता, आता एखादा रसायनचा प्रमुख असेल, अभ्यासू असेल, स्थानधारी साधू का. स्थानधारी म्हणजे स्थान धरलेला, मठपती. मठ धरून असलेला, आश्रम धरून असलेला साधू. असं का मांडलं? फिरणारे साधू भरपूर आहेत, त्यामुळे एका जागेवर बसणारा साधू असं सांगायचं यांना. सो अपने शिष्य को पास बिठाय के, तो आपल्या शिष्याला जवळ बसून प्रगलित ताम्र विषय वल्ली के रस को निचोडी के रसायन बनाय के दिखाया. आता ताम्र म्हणजे तांब, प्रगलित म्हणजे वितळवलेलं. तांब वितळवलंय. आणि वल्ली म्हणजे वनस्पती. वनस्पतीचा रस निचोडिके काढून, रस काढून रसायन तयार करून दाखवलं त्यानं. फिर
आप अनेक वर्षपर्यंत तीर्थयात्रा विषय अटन करता भया. तो तीर्थयात्रेला निघून गेला. कोण? साधू. पिछाड़ी ती शिष्य के हाथ में रसायन भया नहीं और परमार्थ का मार्ग बंद भया. फिर जब गुरु आया तब कहा कि ताम्र विषय इसे वल्ली का रस सुधे हाथ से डालने करी व इसे ही मिलोने से रसायन होता नहीं, तो उल्टे हाथ में वल्ली के रस के निचोड़ने करी व भिन्न मिलोने से रसायन होता है और दरिद्रता निवृत्त होती है. तब तिसने तिसी प्रकार किया. आता त्याचं काय झालं? कोणत्या हातानं रस टाकायचा हे चुकलं. आपलं असंच होतं, घाईघाईमध्ये ज्ञान घ्यायला जातो आणि आपल्याला वाटतं आता हे प्राप्त झालं म्हणून आपण सगळं सोडतो आणि त्याच्या मागे लागतो. म्हणजे आता पाठीमागे एक उदाहरण मी ऐकलेलं आहे. पुरणाची पोळी तयार करत असताना एखाद्या नवीन मुलीला पुरणाची पोळी शिकवायची. मग ती खूप हुशार असते, त्यामुळे ती प्रत्येक वेळेला काय सांगायला लागलं की हे मला माहिती आहे, हे मला माहिती आहे असं ती म्हणत असते. आणि म्हणून तिला पुरणाची पोळी शिकवत असताना कणिक कशी करावी नाही मला माहिती आहे, पुरण कसं तयार करावं हे मला माहिती आहे, पुरण कसं वाटावं हे मला माहिती आहे. जे जे सांगेल ते ती हे मला माहिती आहे म्हणू लागली. मग पुरणाची पोळी शिकवणाऱ्यानं सांगितलं की कणकीमध्ये पुरण घालण्याऐवजी पुरणात कणिक घालायची हे मला माहिती आहे. आता पुरणाची पोळी करायला पुरणही लागतं आणि कणिक पण लागते, पण कशात काय घालायचं? एवढं वर्म जर चुकलं तर काय होतं? आता काही जण म्हणतील असं कुठं चुकत असतं काय? यातला बारकावा. कणकीत पुरण घालायचं हे सगळ्याला माहिती आहे, पण कणकीमध्ये किती पुरण घालायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. नाहीतर कणिक घेतली सुपारी एवढी आणि पुरण घेतलं लिंबा एवढं. कणकीतच पुरण घालायचंय, पण किती घालायचं हे सुद्धा कळलं पाहिजे तर पोळी होणार आहे. नाहीतर तव्यावर सगळीकडं काय नकाशा, कशाचा? देशाचा. तव्यावर, कारण पुरण जास्त झालं कणिक कमी झाली. तसं हे सांगायला लागले साधूनं त्याला रसायन शिकवलं, पण उजव्या हाताने का डाव्या हाताने हे त्याच्याकडून चुकलं, म्हणून ते फिरून येईपर्यंत हा दरिद्रीच राहिला. तसं आपलं काय होतंय ज्ञानाच्या बाबतीत ते आणखीन त्याच टिप्पणीत पुढे सांगायला लागले. तैसे शास्त्ररूप गुरुंके जीव को चित्त शुद्धि रूप रसायन की सिद्धि अर्थ बोधन किया, जो कर्म सो कामना करी किया हुआ चित्त शुद्धि रूप रसायन का हेतू नहीं होवे. जे गुरुने सांगितलं ते निष्काम सांगितलंय, कामना सहित करायला लागलो आम्ही, म्हणून ते आम्हाला चित्तशुद्धीला उपयोगाचं ठरलं नाही. मग ते कशाला हेतू ठरलं? रसायन रूप दरिद्रता का हेतू होवे, संसार रूप संसाराचं ते हेतू ठरलं. यही कर्म निष्कामता करी किया, निष्कामतेनं केलं तर चित्तशुद्धि रूप रसायन का हेतु होवे. संसार रूप दरिद्रता को निवृत्त करे है यहाँ अनुपान भेद से औषध के गुणभेद का भी दृष्टांत है. आता हा वेगळा दृष्टांत आहे, यहाँ इथून वेगळा दृष्टांत आहे. अनुपान भेद म्हणजे पथ्यासहित औषध. औषध आहे पण पथ्यच माहित नाही, उपयोग होत नाही. फक्त औषध मिळवून उपयोगाचं नाही. गुणभेद का भी दृष्टांत है. अशा पद्धतीनं इथं हा दृष्टांत आपल्या समोर मांडलेला आहे. तथापि सकाम पुरुष को संसार के हेतु है और निष्काम को अंतःकरण की शुद्धि के हेतु है. इस रीति से निष्काम पुरुष के अंतःकरण की शुद्धि द्वारा ज्ञान के हेतु है. याते बहिरंग साधन कहिए है. म्हणून आम्ही याला बहिरंग साधन असं म्हणायला लागलोय.
विवेकाधिक अंतरंग साधन कही है, याला विवेकादी अंतरंग साधन असं म्हटलेलं आहे. बहिरंग नाम दूरी का है, बहिरंग म्हणजे दूरचं आहे, अंतरंग नाम समीप का है, अंतरंग म्हणजे जवळचं आहे. यज्ञादि कर्म और तिनके साधन, स्त्री धन पुत्रादिकन को त्यागे, सो ज्ञान का अधिकारी है. ज्ञान के अधिकारी में यज्ञाधिक संभवे नहीं, अति दूरी है. यज्ञ वगैरे हे सगळे दूरचे आहेत म्हणून बहिरंग आहे. विवेक वैराग्यादी वगैरे हे जवळचे आहेत म्हणून अंतरंग आहेत. त्याचा आणखी विस्तार इथं मांडला जाणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.